बातमीपत्र. सुरुवातीला हेडलाईन्स. 12वीच्या विद्यार्थ्यांना सुविधेचा अभाव, नरसिंह विद्या मंदिर कॉलेजचा भोंगळ कारभार. मन उधाण वाऱ्याचे या कार्यक्रमात प्रख्यात गायक शंकर महादेवन यांनी रसिकांना केले मंत्रमुग्ध. 1 मार्च रोजी मराठा मेडिकोज संमेलनाचे आयोजन. नांदेड येथे स्वाईन फ्लूचे 3 रुग्ण पॉझिटिव्ह. आता बातमीपत्र विस्ताराने. सध्या महाराष्ट्रात 12वीच्या कला, वाणिज्य व विज्ञान शाखेच्या बोर्डाच्या परीक्षा चालू आहेत. वर्षभर अभ्यास करून आयुष्याला कलाटणी देणाऱ्या या परीक्षा विद्यार्थ्यांच्या जीवनातील अत्यंत महत्त्वाच्या ठरतात. पण मागील 2 वर्षांपासून अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. नरसिंह विद्या मंदिर महावीर सोसायटी नांदेड परीक्षा केंद्र क्रमांक 107 हे कोणत्या आधारे परीक्षेसाठी निवडण्यात आले, हा प्रश्न आता पालक विचारत आहेत. महाराष्ट्रातील उच्च माध्यमिक शिक्षण विभागाच्या 12वीच्या कला, वाणिज्य, विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा चालू आहेत. मागील 2 वर्षापासून विद्यार्थ्यांनी या परीक्षांसाठी अभ्यास केला असून कॉलेजसह कोचिंग क्लासेसमध्ये रात्रंदिवस यांनी विद्यार्जन केले आहे. 12वीच्या परीक्षा विद्यार्थी जीवनाला कलाटणी देणाऱ्या ठरतात. या परीक्षांमधून विद्यार्थ्यांना आपले भवितव्य आयुष्य घडवण्यासाठी महत्त्वाच्या ठरतात. यावर्षी झालेले कमी पर्जन्यमान व नापिकीमुळे अनेक पालकांनी कर्ज काढून कॉलेज व क्लासेसला पैसे भरले आहेत. पण नरसिंह विद्या मंदिर परीक्षा केंद्र क्रमांक 107 महावीर सोसायटी नांदेड येथील शाळेतील परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना पेपर लिहिताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. या परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांना बसण्यासाठी टेबल व्यवस्थित नाहीत. त्याची अवस्था एवढी बिकट आहे की त्यावर बसल्यानंतर ते हलतात. परीक्षा केंद्रावर पिण्याच्या पाण्याची सुविधा नाही. व्यवस्थित प्रकाश वर्गामध्ये येत नाही. वर्गात फॅन असतील तर लाईट नाही. अशा अवस्थेत विद्यार्थी कशा प्रकारे परीक्षा देतील, अशी विद्यार्थी व पालकांची तक्रार आहे. प्रॉब्लम ये है कि अंदर बैठने के लिए बेंचेस ठीक नहीं, बिल्कुल ऐसे नीचे ऊपर है, पर्चियां भी नीचे ऊपर है और बेंचेस भी बहुत टूटे वाले हल रहे होते हैं. क्योंकि हमको कब 2 दिन तो मालूम नहीं था, आज हम खाली छोड़ने गए. अंदर छोड़ने के जाने के बाद हमको पता चला कि अंदर जो है सो बेंचेस वगैरह बराबर नहीं. पानी पीने की सुविधा नहीं है. लाइट भी नहीं थी. अभी लाइट बिठा शायद 1-2 बल्ब कुछ बिठा, ऐसा लग रहा है कि नहीं बिठा मालूम नहीं. लेकिन लाइट भी नहीं थी. खिड़कियां बंद रख रहे थे. खिड़कियां हमने हमारे पास इन्होंने बोलने के अभी बोले, इन्होंने बोले थे खिड़कियां खोल दो. खिड़कियां खोली. सुविधा कुछ भी नहीं. इथं कुठली सुविधा नाही आहे. लाईट नाही आहे. फरची खालीवरी आहे. डेस्क हालत आहेत आणि पाण्याची पियाची व्यवस्था नाही आहे. आणि मी शेतकरी आहे आणि पायानं अपंग आहे. माझी मुलगी इथं सेंटर आलेला आहे. तरी शासन म्हणते मुलीला प्राधान्य आहे, शिकवा. आणि मी शेतकरी असल्यामुळे मला तर शिकवण्याची हे सुद्धा नाही आहे. सोयाबीन गेलेलं आहे. सगळं नापिकी झालेली आहे पावसामुळे. शेतकरी नात्यानं मी लेकराला नांदेडला ठेवलो, पण इथं सुविधा नसल्यामुळं माझ्या लेकराचं कसं काय होईल हे मला काही कळत नाही. मी आतमध्ये गेल्यानंतर सुद्धा ते म्हणतात तुमचा मुलगा कुठं आहे, त्याला जाऊन दाखवतो. टेबल 1 फूट खालीवरी आहे आणि पर्स तुटलेली आहे. शेतीत तर पैसा माल नाही. परीक्षा केंद्र प्रमुखास पालकांनी सुविधेबाबत विचारले असता त्यांना उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. एवढेच नाही तर तपासणीसाठी आलेल्या पथकांनीही पालकांवर कॉपी करण्यास प्रवृत्त करण्याचा आरोप लावला. अशा परीक्षा केंद्रावर शिक्षण विभाग व परीक्षा विभागाने कोणत्या आधारावर परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला, कसल्याच प्रकारच्या भौतिक सुविधा नसताना या केंद्राची निवड परीक्षेसाठी कशी करण्यात आली, हे पालक व विद्यार्थ्यांना कळत नाही. देशाचे माजी गृहमंत्री कैलासवासी डॉक्टर शंकरराव चव्हाण व कैलासवासी कुसुमताई शंकरराव चव्हाण यांच्या स्मरणार्थ श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी संगीत शंकर दरबार या संगीत सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यात काल सायंकाळी प्रख्यात गायक शंकर महादेवन यांच्या कार्यक्रमाचा आनंद नांदेडकरांनी पुरेपूर घेतला. त्यांच्या प्रत्येक गाण्याने नांदेडकरात जल्लोष भरला होता. देशाचे माजी गृहमंत्री कैलासवासी डॉक्टर शंकरराव चव्हाण व कैलासवासी कुसुमताई शंकरराव चव्हाण यांच्या स्मरणार्थ श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी यांच्या वतीने दरवर्षी संगीत शंकर दरबार या संगीत सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. कैलासवासी शंकरराव चव्हाण व कुसुमताई चव्हाण यांच्या स्मरणार्थ नांदेडकरांसाठी दरवर्षीचा अभिनव उपक्रमांचे आयोजन करून देशभरातील संगीत क्षेत्रातील नामांकित मान्यवरांना आमंत्रित करून त्यांच्या कलागुणांचे प्रत्यक्ष दर्शन व्हावे यासाठी हा उपक्रम राबविला जातो. शंकर दरबार महोत्सवात प्रख्यात गायक शंकर महादेवन यांच्या मन उधाण वाऱ्याचे हा कार्यक्रम झाला. शंकर महादेवन यांच्या कार्यक्रमाची सुरुवात
श्री गणेशाच्या आराधनेने झाली. शंकर महादेवन यांच्या अतिशय गाजलेल्या गीताने नांदेडकर मंत्रमुग्ध झाले. शंकर महादेवन यांनी गायलेल्या सने गौर से दुनिया वालो, बुरी नजर ना हम पे डालो या गाण्यावर नांदेडकरांनी जल्लोष केला. यावेळी राज्याचे माजी मुख्यमंत्री खासदार अशोकराव चव्हाण, आमदार अमिताताई चव्हाण, आमदार डी.पी. सावंत, आमदार अमरनाथ राजूरकर, जिल्हा परिषद अध्यक्षा मंगलाताई गुंडले, महापौर अब्दुल सत्तार, मनपा आयुक्त सुशील खोडवेकर, किशोरप्पा पाटील, चंद्रकांत भोयर यांची प्रमुख उपस्थिती होती. शंकर महादेवन यांच्या मन उधाण वाऱ्याचे या कार्यक्रमाला नांदेडकरांनी भरभरून प्रतिसाद दिला. वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही पाहत राहा नमस्कार लाईव्हचं बातमीपत्र. हात तुझा मायेचा असू दे मस्तकावरी, स्पर्श तुझा जिव्हाळ्याचा स्मरुनी जन्मांतरी. आपल्या सेवेत जिव्हाळा हॉस्पिटल, मॅटर्निटी नर्सिंग होम व बाल रुग्णालय, स्त्रीरोग तज्ञ व बालरोग तज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली खालील सुविधा उपलब्ध. सुलभ व नैसर्गिक उच्च तंत्रज्ञानयुक्त प्रसूती कक्ष, वेदनारहित प्रसूती, सोनोग्राफी, फिटल मॉनिटर, CTG, प्रसूतीपूर्व व पश्चात सल्ला, गर्भसंस्कार केंद्र, दुर्बीणद्वारे वंध्यत्व निवारण उपचार, शस्त्रक्रिया, कर्करोग निदान व उपचार, कुटुंब कल्याण केंद्र, महिलांच्या सर्व आजाराचे निवारण, वंध्यत्व निवारण व उपचार. जिव्हाळा हॉस्पिटल, स्वप्न तुमचे मार्गदर्शन आमचे. जिव्हाळा हॉस्पिटल, तरोडा नाका, मालेगाव रोड, कॅनलच्या बाजूस, नांदेड. संपर्क 9970 72 98 024 62 26 66 67. शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह. संपूर्ण भारतात आणि 190 देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्सवर. बुके, स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, सेंटर पॉइंट, शिवाजीनगर, नांदेड. संपर्क 73 50 62 56 56. प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स. वुडन, सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉट साठी तसेच स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा. फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, शिवाजीनगर, नांदेड. संपर्क 73 50 62 56 56. घर बांधकाम, हॉटेल, मॉल, महाविद्यालय, बंगलो तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे विट्रिफाईड टाइल्स, वॉल टाइल्स, ग्रेनाइट, कडप्पा, सॅनिटरीज आयटम, तांडून मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे सारडा ग्रेनाइट्स अँड मार्बल. घराच्या सुशोभीकरणासाठी बाथरूम, टॉयलेट, पार्किंग, किचनवटा आदींची उभारणी मार्बल शिवाय होणार कशी? त्यासाठी संपर्क करा सारडा ग्रेनाइट्स अँड मार्बल, विद्युतनगर, नांदेड. तसेच गुंडेवार पेट्रोल पंपाजवळ, आनंदनगर, नांदेड. संपर्क 94 23 03 50 35. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. संपूर्ण देशाला स्वाईन फ्लूने वेढा घातला असून स्वाईन फ्लू या आजाराचा भीषण चेहरा आता समोर आला आहे. नांदेडमध्ये या आजाराने सर्वत्र भीतीचे वातावरण आहे. नांदेडच्या गुरु गोविंद सिंग शासकीय रुग्णालयात स्वाईन फ्लूचे 6 रुग्ण आढळले असून त्यांच्या तपासणीचे नमुने नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी पुणे येथे पाठवण्यात आले होते. त्यात 3 रुग्णांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. संपूर्ण देशाला स्वाईन फ्लूने वेढा घातला असून स्वाईन फ्लूच्या आजाराचा भीषण चेहरा समोर आला आहे. अवघ्या 2.5 महिन्यात स्वाईन फ्लूच्या आजाराने देशभरात आतापर्यंत 600च्या जवळपास जणांचा मृत्यू ओढवला आहे. त्यापैकी 100 जण अवघ्या 3 दिवसात दगावल्याची माहिती केंद्र सरकारतर्फे जाहीर करण्यात आली. काही दिवसाखाली देगलूर येथील एका व्यक्तीचा स्वाईन फ्लूने मृत्यू झाला होता. आजही प्रत्येक वर्तमानपत्रात वृत्त झळकले ते म्हणजे स्वाईन फ्लू या आजाराने दोघांचा मृत्यू. लातूर येथील सर्वोपचार रुग्णालयात दाखल झालेल्या 2 स्वाईन फ्लू संशयितांचा मृत्यू झाला. त्यात कविता सुधाकर शेळके, वय वर्ष 45, राहणार शिवनी, व तुळशीराम माणिक कांबळे, वय वर्ष 50, राहणार म्हाडा कॉलनी अशी या दोघांची नावे आहेत. तसेच नांदेडमध्ये सुद्धा स्वाईन फ्लूने 6 रुग्ण आढळले असून त्यांच्या तपासणीचे नमुने नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी त्यापैकी 3 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आहे. त्यात अजून 9 वर्षाची मुलगीही ऍडमिट करण्यात आली आहे. रुग्णावर गुरु गोविंद सिंग शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे.
या अशा भयानक आजाराला रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, मनपाच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी आपापल्या यंत्रणाच्या माध्यमातून जनजागृती करून स्वाईन फ्लूची लागण होणार नाही याची दक्षता घेत आहोत. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडे 75 mgच्या 106 तर 30 mgच्या 500 टॉमी फ्लू गोळ्यांचा साठा उपलब्ध आहे. स्वतःहून काही रुग्ण अंदाजे 76 रुग्ण आमच्याकडे ओपीडीमध्ये फक्त सर्दी पडसं झाल्यानंतर भीतीपोटी तपासणीसाठी आले. त्या सर्वांना तपासणी करून डॉक्टरांनी त्यांचे योग्य ते निदान करून ते सर्वसाधारणपणे सर्दी होती, त्यातले काही संशयित असेल तर त्यांना योग्य तो उपचार पण दिला. परंतु ह्या सर्व 76 पैकी फक्त स्ट्रॉंगली सस्पिशियसवाले 6 रुग्ण होते आणि ह्या 6 रुग्णांचे जेव्हा आपण त्यांना भरती करून स्वाब पाठवले तर फक्त त्यापैकी 3 लोक पॉझिटिव्ह आलेले आहेत. जिल्ह्यातील सर्व ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालयातील अधिकारी, कर्मचारी स्वाईन फ्लू बाबत दक्ष राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. वैद्यकीय क्षेत्रामध्ये मराठा डॉक्टरांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली असली तरी समाजाचा हा घटक एक संघ नाही. त्यामुळे समाजाच्या या घटकाला एका व्यासपीठावर आणण्यासाठी मराठा मेडिको संमेलनाचा उपक्रम उपयुक्त ठरला असून यंदाचे 1 दिवसीय मराठा मेडिको संमेलन 1 मार्च 2015 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवनात आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती आज झालेल्या पत्रकार परिषदेत डॉक्टर संजय कदम यांनी दिली आहे. वैद्यकीय क्षेत्रात मराठा डॉक्टरांची संख्या दिवसेंदिवस वाढत असली तरी समाजाचा हा घटक एक संघ नाही. त्यामुळे समाजाच्या या घटकाला एका व्यासपीठावर आणण्यासाठी मराठा मेडिको संमेलनाचा उपक्रम उपयुक्त ठरला असून यंदाचे 1 दिवसीय मराठा मेडिको संमेलन 1 मार्च 2015 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवनात आयोजित करण्यात आला आहे. ज्येष्ठ स्त्रीरोग तज्ञ व कृषीभूषण डॉक्टर शिवाजी शिंदे हे या संमेलनाचे स्वागताध्यक्ष असून उद्घाटक अध्यक्षपदी तेच असणार आहेत. 1 मार्च रोजी सकाळी 10:30 वाजता मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. दत्ता मेघे आयुर्विज्ञान संस्था वर्धाचे कुलगुरू डॉक्टर दिलीप गोडे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्यासोबतच अनेक मान्यवर या संमेलनास उपस्थित राहणार आहेत. सकाळी 8 ते 9 या वेळेत नोंदणी होणार असून पहिले सत्र 10:30 वाजताच्या कालावधीत होणार आहे. या शैक्षणिक सत्राचे संचालक डॉक्टर सुनील कदम, डॉक्टर जयदीप देशमुख हे आहेत. विविध वैद्यक दस्तावेज, सुरक्षित वैद्यकीय व्यवसाय, वैद्यकीय शिक्षणातील बदलते प्रवाह, वैद्यक सुचित्रा या विषयावर विशेष अतिथी मार्गदर्शन करणार आहेत. तिसऱ्या सत्राचा विषय डॉक्टरांच्या वेगळ्या वाटा हा असून ग्रामीण विकास व आपण डॉक्टर्सवर स्पर्धा परीक्षा या विषयावर मार्गदर्शन होणार आहे. डॉक्टर धनाजीराव देशमुख, डॉक्टर संजय पोळ या सत्राचे संचालक आहेत. दुपारी 2 ते 4:30 या कालावधीत सामाजिक सत्राचे संचालक डॉक्टर ज्योती देशमुख, डॉक्टर बापूराव मोरे हे असून डॉक्टर बनवावे का या विषयावर डॉक्टर प्रवीण सूर्यवंशी मार्गदर्शन करणार आहेत. त्यानंतर आधुनिक कुटुंब व्यवस्था एक आवाहन हा परिसंवाद होणार आहे. मराठा समाजाच्या विकासात डॉक्टरांचे योगदान या विषयावर प्राध्यापक गंगाधर बनबरे हे मार्गदर्शन करणार असल्याची माहिती डॉक्टर संजय कदम यांनी दिली आहे. समारोपीय सत्रात आभार प्रदर्शनानंतर मराठा मेडिकोसची सर्वसाधारण सभा होणार आहे. या सत्राचे संचालक डॉक्टर संजय पतंगे, डॉक्टर शिवाजी वाडेकर हे आहेत. 1 मार्च 2015 रोज रविवार नियोजन भवन येथे मराठा मेडिको संमेलन हे आयोजित केलेले आहे. हे संमेलन आयोजित करण्याच्या पाठीमागचे 2 उद्देश आहेत. एक तर खेड्यापाड्यामध्ये जे लोक प्रॅक्टिस करतात त्यांचं प्रबोधन झालं पाहिजे आणि डॉक्टर हा समाजाचा एक सधन घटक आहे, त्याच्यामधून ग्रामीण विकासामध्ये आणि समाजाच्या विकासामध्ये काहीतरी योगदान दिले गेले पाहिजे. या 2 उद्दिष्टांकरता हे संमेलन आयोजित केलेलं आहे. संमेलनासाठी सर्व समित्या स्थापन करण्यात आल्या असून या संमेलनाला मराठा डॉक्टरांनी मोठ्या संख्येने हजर राहून सामाजिक योगदान द्यावे असे आवाहन स्वागताध्यक्ष डॉक्टर शिवाजी शिंदे, कार्याध्यक्ष डॉक्टर संजय कदम, कोषाध्यक्ष डॉक्टर शिवकुमार पवार, सचिव डॉक्टर प्रल्हाद कोटकर, डॉक्टर स्मिता टेंगसे, डॉक्टर श्रीराम कल्याणकर आदींनी केले आहे. शेवटी पुन्हा हेडलाईन्स. 12वीच्या विद्यार्थ्यांना सुविधेचा अभाव, नरसिंह विद्या मंदिर कॉलेजचा भोंगळ कारभार. मन उधाण वाऱ्याचे या कार्यक्रमात प्रख्यात गायक शंकर महादेवन यांनी रसिकांना केले मंत्रमुग्ध. 1 मार्च रोजी मराठा मेडिको संमेलनाचे आयोजन. नांदेड येथे स्वाईन फ्लूचे 3 रुग्ण पॉझिटिव्ह. आणि याचबरोबर नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार.